हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आणि आपण मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं होतं की आम्ही सगळ्या महिला मिळून डी मार्टमध्ये आलो होतो शॉपिंग करण्यासाठी. कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणची पूजा असते आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. तर त्यासाठी महिलांचा हळदी कुंकू, त्यासाठी वाण काय घ्यायचं यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी डी मार्टमध्ये आलो. कारण की बेस्ट ऑप्शन आहे डी मार्ट. तर खरेदी वगैरे केलं आणि त्याच रात्री थोडे मुलांचे डान्स आणि महिलांचे डान्स वगैरे पण आता इथे सुरू झालेले. तर आता हे लहान मुलांचे डान्स झालेले आहेत सुरू. तर आता इथे बघा. आणि आम्ही वाणाला काय घेतलं, खरेदी केलं तर ते पुढे तुम्हाला कळेलच. तर आता हे बघा, खूप सुंदर अशी ही मुलगी जी आहे डान्स करती आहे. स्वरा नाव आहे हिचं. आणि इतका सुंदर तिने फास्ट डान्स केला. म्हणजे मला असं वाटतं की जे भरतनाट्यम किंवा कथ्थक वगैरे करतात ना, तर त्यांच्या स्टेप्स असतात त्या भरपूर अशा क्लिअर अशा पडत असतात. आणि या मुलीच्या तुम्ही पाहू शकता स्वराच्या किती सुंदर असे पायाचे स्टेप्स पडत होते. एक एक स्टेप्स तिच्या बघण्यासारख्या होत्या. तर कोणाला जर समजत असेल हे गाणं कोणतं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मुलांचे भरपूर असे डान्स झाले. पण आता झालंय काय आहे ना, आमच्या बिल्डिंगमधली आमची स्वतःची लहान लहान मुलं जी होती ती आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत, कॉलेजला वगैरे गेलेली आहेत. त्यामुळे त्यांचा काही जास्त डान्स परफॉर्मन्स वगैरे झाला नाही. पण आता ही जी चिमुकली लहान मुलं आहेत त्यांचा डान्स परफॉर्मन्स होतोय. तर खूप सुंदर असा हा डान्स केला. आणि आता इथे ग्रुप डान्स होतोय मुलांचा. या मुलांनी देखील सेपरेट सेपरेट असा डान्स केला होता. आणि खूप छान असं इत्तू सी हसी इत्तू सी हसी असं काहीतरी गाणं आहे. तर त्या गाण्यावरती या रेड ड्रेस जो घातलाय त्या मुलीने डान्स केला, खूप सुंदर डान्स केला होता. आणि आता इथे आमच्या महिलांचा डान्स. तर कोणता डान्स आहे तर ते तुम्ही ओळखा. आणि इथे मी कुठे आहे ते देखील तुम्ही ओळखू शकता. तर आता हा डान्स कोणता आहे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा, गाणं कोणतं आहे ते. तर महिलांचा ग्रुप डान्स इथे आम्ही केला. सेपरेट काही महिलांचा डान्स होत नाही. कारण की आम्ही सगळ्या महिला हाऊसवाईफ आहोत. आणि कसं आहे, स्टेजवर परफॉर्म करणं थोडीशी भीती असतेच. पण वर्षातून एकदा जर अशी संधी आम्हाला मिळाली तर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करतो. खूप सारा एन्जॉय असतो या दिवशी. सांस्कृतिक कार्यक्रम असतात, खेळ असतात महिलांचे, लहान मुलांचे खेळ असतात, क्रिकेटची मॅच असते. तर आता हे सगळं जे होतंय ना, तर हे शनिवारी घडलेलं आहे. म्हणजे शनिवारी रात्री इथे डान्स ठेवले जातात मुलांचे, महिलांचे. तर हा डान्स बघा, हा आमचा झाला होता. आणि आता हा डान्स झाल्यानंतर बरेचसे डान्स आम्ही ग्रुपमध्ये केले होते. तर या महिला ज्या आहेत या हाऊसवाईफ आहेत. यामध्ये बऱ्याचशा महिलांचे जे सासरची मंडळी देखील डान्स बघत आहेत. समोरच बसलेले काही महिलांचे जावई देखील आलेले आहेत. पण त्या इतक्या उत्साही आहेत. आणि आमच्या सोसायटी म्हणजे आमची जी सोसायटी आहे निळकंठ पार्क, तर ही निळकंठ पार्क सोसायटी खरंच खूप म्हणजे महिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये वाव देते. हळदी कुंकूचा कार्यक्रम असू दे, खेळ असू दे, क्रिकेट असू दे, डान्स असू दे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सपोर्ट केला जातो. आणि महिला देखील तितक्याच उत्साहाने भाग घेतात. तर मला असं वाटतंय की आपण वर्षभर एकाच रुटीनमध्ये गुंतलेलो असतो. आणि या रुटीनमधून थोडासा आपल्याला जर वेळ मिळत असेल आणि आपल्याला जर संधी मिळत असेल तर त्या संधीचं आपण सोनं नक्कीच केलं पाहिजे. खूप सारे डान्स वगैरे रात्री झाले म्हणजे शनिवारच्या रात्री. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, खूप सारे थकले होते माणसं आणि थकून बऱ्यापैकी उशिरा उठले. बाजूला सत्यनारायणाची पूजा चालू आहे. आणि इथे आम्ही दोघींनी ही मिळून रांगोळी काढलेली. तसं बघायला गेलं तर ही पूर्ण रांगोळी माझ्यासोबत ही जी प्रज्ञा होती तिने काढलेली आहे. आणि मी फक्त रंग भरण्याचं काम केलं. त्यातला अर्धा रंग मी भरलेला होता. आणि आम्ही या सगळ्या सोसायटीच्या महिला इथे एकत्र येऊन फोटो काढले. आणि आता त्यानंतर सुरू झाला आमचा क्रिकेटचा खेळ. तर आता इथे क्रिकेट खेळत असताना टॉस काढले जातात दोन टीमचे. तर दोन टीमचे म्हणजे एका टीमचा कॅप्टन मी होते आणि दुसऱ्या टीमचा कॅप्टन एक ताई होत्या, त्यांचं नाव कीर्ती आहे. तर हा जो टॉस आहे मी जिंकले. आणि आम्ही सिलेक्ट केलं बॅटिंग. आणि बॅटिंग करत असताना आमचे जवळपास 18 रन झाले होते आणि त्यांना जिंकण्यासाठी 19 रन आवश्यक होते. तर हे बघा, खूप सुंदर अशा महिला खेळत आहेत क्रिकेट. तितकीच चिटिंग देखील होतीये. आणि बऱ्याचशा महिलांना रूल्स माहिती नाहीयेत.
तसं बघायला गेलं तर मला पण नाही जास्त माहिती रूल वगैरे. आणि इथे जे कमेंटर बसलेले आहेत तर ते इतक्या उत्कृष्ट पद्धतीने कमेंट्स करतायत ना, तर हसायला येतंय. तर कोण कसा बॉल टाकतंय, कोण कसा बॉल टाकतंय, तर खूप मजा आली. आणि बऱ्याच जणींनी स्टंप आउट केलं, 4 मारले, 6 मारले. आणि इथे बघा साईडला पार्किंगमध्ये आम्ही उभे आहोत. तर खूप मजा आली क्रिकेट खेळताना. आणि हा क्रिकेटचा खेळ खेळत असताना बऱ्याचशा महिलांनी फिल्डिंग देखील तितकीच उत्तम केलेली आहे. म्हणजे एकही बॉल असा वाया जाऊ दिला नाही. प्रत्येक बॉल त्यांनी पकडण्याचा तितकाच प्रयत्न केला. तर आता हे बघा बॉल कसा टाकलेला आहे आणि बॅट मारत असताना कशा पद्धतीने फिल्डिंग केलेली या ताईंनी. तर असो, तर ही झाली आमची बॅटिंग. आणि त्यानंतर दुसऱ्या टीमची जेव्हा बॅटिंग होती त्यावेळेस बऱ्यापैकी त्यांचे प्लेयर आम्ही आउट केले. कारण की आमचे प्लेयर जे होते ते तितके स्ट्रॉंग खेळणारे होते आणि असणारच, कारण की कॅप्टन देखील तसाच होता. तर इथे बघा खूप सुंदर असा यांनी 4 मारलेला आहे. आम्हीच 4 मारतोय, आम्हीच टाळ्या वाजवतोय आणि आम्हीच हसतोय, आम्हीच एकमेकींना चीअर्स करतोय. तर खूप मजा आली हा गेम खेळत असताना. ही बघा ही ब्राउन ड्रेसवाली जी आहे बॉलिंग करते ही दुसऱ्या टीमची कॅप्टन होती. त्यांचं नाव आहे कीर्ती. तर बघा हा फिल्डिंग कशी चालली आहे तिकडे आणि पाठीमागे सगळे जेंट्स उभे राहून मजा घेतात आहे. म्हणजे म्हणतात ना, की महिला हाऊसवाईफ घरात बसल्या-बसल्या वैतागलेल्या असतात. पण एक दिवस जर त्यांना असा जर मिळाला ना, तर मनसोक्त मजा घेतात त्या. आणि खूप साऱ्या म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या महिला जर म्हणाल ना, इतक्या उत्साही आहेत. प्रत्येक कार्यक्रम म्हणाल ना, तर तितक्याच उत्साहाने त्या सहभागी होतात आणि पार्टिसिपेट करतात. तर आता इथे बघा आता यांची आता बऱ्यापैकी आता बॅटिंग होत आलेली आहे आणि बऱ्यापैकी आता इथे आम्ही त्यांचे जे प्लेयर्स आहेत ते आउट केलेले होते. तर असो, आता ही क्रिकेटची मॅच झाल्यानंतर आमचं जेवण होणार होतं. तर जेवण देखील खूप उत्कृष्ट होतं. बाजूला सत्यनारायणाची पूजा झाली आणि यावेळेस सत्यनारायणाच्या पूजेला पांडा फॅमिली बसलेले होते. दोघंही हजबंड अँड वाईफ. तर त्यांनी देखील खूप छान पद्धतीने सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि आम्ही महिला देखील त्यांना तितकाच प्रोत्साहन दिलं. तर असो, आता इथे क्रिकेटची मॅच झाल्यानंतर आम्ही इतकं थकलो होतो. लहान मुलं देखील आजूबाजूला खेळत होते त्यांचे खेळ. आणि आता ही मॅच झाल्यानंतर लहान मुलाचे खेळ होणार आहेत, पण जेवण झाल्यानंतर. तर आता इथे आम्ही काय करतो, बॅट एक्सचेंज केली आणि आता ही क्रिकेटची मॅच झाल्यानंतर आम्ही सगळेजण जेवून घेणार आहोत. तर जेवणाचं मी काही इतकं दाखवत बसलेली नाहीये, कारण की इतकं सगळं जर दाखवलं असतं तर व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता. आणि आता यामध्ये ही जी ब्ल्यू साडीवाली आहे, शेवटी ही जी दिसती आहे कोपऱ्यामध्ये लास्टला, तर तिला जायचं होतं गावी. तरी देखील ती घरातली पॅकिंग वगैरे, गावची सगळी पॅकिंग वगैरे करून खेळण्यासाठी स्पेशली ती खाली आली आणि थोडं का होईना तिने बॉलिंग केली आणि बॅटिंग देखील केली. तर हे सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मस्तपैकी आता लहान मुलांचे बाजूला गेम चालू होते. आणि मग संध्याकाळी पुन्हा आम्ही मस्तपैकी एखादी झोप वगैरे घेऊन खाली उतरलो तयारी करून. आणि आता इथे हळदी कुंकूचं सगळं ठेवलं होतं, जसं की फुलं, लाडू, तिळगुळ ठेवलेले होते. आणि हळदी कुंकूचं वाण आम्ही या काचेच्या बाटल्या आणल्या होत्या आणि ही आहे मी. तर फुलं बऱ्यापैकी या महिला ज्या होत्या तर त्यांना वाटण्याचं काम, तिळगुळ देण्याचं काम, हळदी कुंकू लावण्याचं काम आम्ही सगळ्याच महिला मिळून करत होतो. तर ह्या आहेत या दोघी ताई. आणि यांच्यासोबत मी एक फोटो काढला. तर छान आठवणी असतात, अशा गोड आठवणी आपण जपून ठेवल्या पाहिजेत. दरवर्षी असा हा कार्यक्रम आमच्या बिल्डिंगमध्ये होतो. खूप छान असे अनुभव येतात आणि बरंच शिकायला देखील मिळतं. काय खरेदी केली पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. महिलांचा हळदी-कुंकू झाल्यानंतर आणखीन एक कार्यक्रम हा स्टेजवर होणार होता. आणि आता इथे मांडी घालून बसलेली आहे. ही जी चिमुकली आहे ना, तर हिचं नाव कादंबरी पाटील आहे आणि ते याच वर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले. तर त्यांनी त्यांच्या मुलीचं बोरन्हाण केलं आणि हे बोरन्हाण करत असताना ही चिमुकली आहे ना, खूप चंचल आहे. अजिबात शांत बसत नव्हती. काहीही असं ते जे तिळगुळाचे दागिने असतात ते घालत नव्हती. तरी देखील तिच्या आईला बसायला लावलं, मांडीवर घेऊन तिला. आणि आम्ही महिलांनी या बाळाची आरती केली आणि मग सगळ्या महिलांनी असं एकमेकींना हात लावून अशा प्रकारे तिला ओवाळलं. आणि तिच्या डोक्यावरून मग जे बोरन्हाणमध्ये जे लहान मुलांचा जो खाऊ असतो तो प्रत्येकीने अशा पद्धतीने डोक्यावरून बाळाच्या सोडला. जसं की या खाऊमध्ये असतं कुरमुरे, बोरं, त्याच्यानंतर उसाचे तुकडे, चॉकलेट्स असतात, छोटे छोटे बिस्किट्स असतात. तर हे सगळं आणि ते सोडल्यानंतर लहान मुलांची एकच लगबग होती
होती, काय काय त्यांना असं खाऊ जो भेटत होता तर तो उचलून ते खात होते. तर इथे बघा हा माझा मुलगा आहे फ्रंटला आणि त्याचे सगळे फ्रेंड सर्कल अवतीभोवती बसलेले आहेत. त्यांना ते उचलायचं आहे सगळा खाऊ, पण सध्या तरी महिलांचा गोंधळ चाललेला आहे. आणि आता इथे मी आलेली आणि मी देखील या बाळाच्या डोक्यावरून थोडासा खाऊ अशा पद्धतीने सोडते. बरं आता मला माहिती नाहीये बोरन्हाण का करतात आणि त्याचं कारण काय? तर ज्या कोणाला माहिती असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की बोरन्हाण करण्याचं कारण काय आहे? म्हणजे कशासाठी करतात? तो एक सेरेमनी आहे आणि खूप छान वाटतो, पण त्याचं कारण समजलं तर मला देखील समजेल की कशासाठी करतात ते. तर सगळ्या महिलांनी अशा पद्धतीने बाळाचं कौतुक केलं बोरन्हाणमध्ये आणि आता हे झाल्यानंतर थोडासा आम्हाला जो वेळ मिळाला होता, तर आम्ही महिला इतक्या उत्साही तर पुन्हा एकदा आम्ही साडी घातली होती आणि या साडीवरती आम्हाला एक रील करायची होती आणि छोटासा एक परफॉर्मन्स देखील स्टेजवरती करायचा होता. तसं बघायला गेलं तर थोड्याशा महिला होत्या हे सगळं कार्यक्रम पाहण्यासाठी आणि आम्ही महिला पूर्णपणे स्टेजवर चढून अशा पद्धतीने या गाण्यावरती परफॉर्म केला. तर हे गाणं कोणतं ते देखील मला सांगा जर कोणाला ओळखता आलं तर. तर अशा पद्धतीने साडीवरती खूप छान हा डान्स आम्ही केला. तसं बघायला गेलं तर हा डान्स जो आहे तो आम्ही एक रील पाहिली होती आणि त्याच रीलला आम्ही कुठेतरी कॉपी करून स्टेजवर परफॉर्म केलं. खूप छान वाटलं. महिला इतक्या उत्साही असतात आणि आता बघा आमचा स्टेज परफॉर्म झाला आणि आता या ज्या 2 महिला आहेत या दोनही महिला त्यानंतर स्टेज परफॉर्म करायला आल्या. तर आता ही जी पहिली साडीवाली जी आहे जी क्रिकेट टीमची कॅप्टन होती, तर ही ना आदल्या दिवशीच मला वाटतं हा कार्यक्रम शनिवारच्या आदल्या दिवशी शुक्रवारी रात्री हे लोक पिकनिकवरून आले होते रत्नागिरी. भरपूर ट्रॅव्हलिंग केलं होतं, थकलेले होते ते भरपूर, तरी देखील परफॉर्म करायचाच म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री म्हणजे हळदी-कुंकू झाल्यानंतर त्यांनी स्टेज परफॉर्म केला आणि हा स्टेज परफॉर्म करण्यासाठी त्यांना काही प्रॅक्टिस वगैरे करावी लागली नाही. कारण की ह्या पिवळ्या साडीवाले या ज्या पाटीलताई आहेत, तर त्यांच्या मुलीच्या हळदीला तर हे गाणं त्यांनी केलं होतं दोघींनी. तर म्हणून त्यांनी मग तोच आयता बसलेला डान्स त्यांनी या स्टेजवर परफॉर्म केला. खूप सुंदर केलं दोघींनी आणि वाटत नाही ना की इतकी मोठी मुलं असतील यांना. तर महिला आहेत आणि त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलंच पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो ना रोजचं रुटीन असतं आणि त्याच्यामध्ये आपण कंटाळतो, वैतागतो. तर असा एक दिवस जर आपल्याला मिळाला तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हावं. लाजण्याचं वगैरे काहीही कारण नाहीये. कारण की कसं आहे की रोज-रोजचं तेच रुटीन, रोज-रोजची तीच कामं आणि रोज-रोजचं मुलांचा अभ्यास, घरकाम याच्यातून थोडंसं जर आपल्याला वेगळा वेळ मिळत असेल एन्जॉय करायला, तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण सहभाग घेतला पाहिजे, असं मला वाटतं. आणि आता हे सगळं झाल्यानंतर इथे महिलांचे खेळ सुरू होते. तर खूप सारे महिलांचे खेळ घेतले गेले. तर इथे ना जो यूज अँड थ्रोचा ग्लास असतो, तर तो ग्लास डोक्यावरती घेऊन इकडच्या टेबलवरती चालत आणायचा आणि तो ठेवायचा आणि त्याचं पिरॅमिड करायचं. तर पहिल्यांदा काय झालं, तो ग्लास माझ्या डोक्यावरून पडला आणि मला कळालंच नाही की तो ग्लास पडला म्हणून. कारण की त्याचं जे वजन असतं, ते वजन अजिबातच मला जाणवत नव्हतं आणि ते खाली पडलं. तशीच मी पुढे चाललेली, पण त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी गोंधळ घातला. मग नंतर मी पुन्हा पाठीमागे वळून तो ग्लास घेतला. तर अशा पद्धतीने सगळ्याच महिलांनी यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. तर हा होता महिलांचा गेम आणि मुलांचा देखील गेम असाच झाला होता. तर मुलांचं काही मी जास्त शूट केलं नाही, थोडासा डान्स घेतलेला आहे. कारण की आम्ही महिला सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये कसं पार्टिसिपेट करतो, कसा एन्जॉय करतो, हे आजच्या व्लॉगमध्ये मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. हे जे थोड्या-थोड्या या ज्या संधी मिळत असतात, तर त्या आपण पटकन उचलायच्या असतात आणि त्याच आपल्या गोड आठवणी म्हणून जपून ठेवायचे असतात. कारण की यावर्षी आम्ही ज्यावेळेस हे सगळे कार्यक्रम करत होतो, तर त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गेल्या वर्षी काय-काय घडलं होतं, ते सगळं आठवत होतं. आणि आता हे माझे मिस्टर आहेत, ते मला मेडल घालतात कारण की आम्ही क्रिकेट टीमची म्हणजे क्रिकेट मॅच जिंकलो होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला विनरला मेडल दिलं आणि त्यानंतर एक ट्रॉफी देखील दिली आणि सेकंड रनर अप जी होती त्यांना देखील ट्रॉफी वगैरे दिली. आता सगळेच फोटो मी काही शेअर
शेअर केलेलं नाही, तर ठराविक फोटो मी शेअर केलेले आहेत आणि इथे आपल्याला या स्क्रीनवरती दिसत असतील. तर असा होता आमच्या बिल्डिंगच्या महिलांचा कार्यक्रम. तर बघा ही ट्रॉफी होती, सगळ्या महिलांनी ग्रुप फोटो काढला आणि हे जे पुरुष मंडळी आहेत आमच्या पाठीमागे बसलेले आहेत, खूप छान असं चीअरच करत होते आम्हाला आणि खूप सारं सुंदर असं प्रोत्साहन देत होते. सोसायटीमध्ये कसं वागावं, कसं राहावं, जे आपले भाडोत्री येतात तर त्यांनी कसं सहकार्य केलं पाहिजे, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ते सगळं हे कार्यक्रम होत असताना या सोसायटी मेंबर्सने आम्हा सगळ्यांना गाईड केलं आणि काही गोष्टी आमच्याशी शेअर देखील केल्या. तर हा माझा लहान मुलगा आणि हा आहे आमच्या बिल्डिंगचा. बरीचशी लहान मुलं होती, त्यांचे फोटो मी शेअर केलेले आहेत. आणि आता हे सगळं झाल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर इथे आता खानदेशी जो ट्रॅडिशनल डान्स आहे, मला असं वाटतं या ताईंनी, हे जे पिवळ्या साडीवाल्या ताई आहेत ना पहिल्याच, तर त्यांचं नाव आहे गायत्री आणि त्यांनी सांगितलं होतं खानदेशीचा एक ट्रॅडिशनल डान्स आहे पावरी म्हणून आणि तोच डान्स त्या इथे करत होत्या, पावरी डान्स. तर 3 लाईन केल्या आणि 3 लाईनमध्ये हा पावरी डान्स त्यांनी छान असा बसवला होता. तर याची काही प्रॅक्टिस वगैरे केली नाही, लागलीच त्यांनी इथे डान्स बसवला. आणि लहान मुलं बघा, त्यांना देखील इतका उत्साह असतो, त्यांना देखील मध्ये 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 ते काहीतरी बघत होते आणि एका साईडला जाऊन ते देखील करत होते. तर अशा पद्धतीने महिलांनी पूर्णपणे आजच्या दिवसाचा खूप फायदा घेतला आणि खूप सारा एन्जॉय केला. आता तुम्ही म्हणत असाल इतके सुंदर लहान मुलांचे, महिलांचे डान्स झाले, ग्रुप डान्स झाले, तर याचे गाणे का बरं तुम्ही म्हणजे व्लॉगमध्ये शेअर केले नाहीत? तर शेअर केले असते, पण काय आहे ना, की आपण एखादं गाणं वगैरे व्लॉगला किंवा व्हिडिओचं गाणं एखादं आपण जर इथे लावलं, तर कॉपीराईट बसू शकतो आणि फक्त एका त्याच कारणामुळे इथे मी कोणत्याही डान्सला असं गाणं वगैरे लावलेलं नाहीये. तर इथे बघा शेवटी सगळ्या महिलांनी ग्रुप डान्स केला. तर हे गाणं देखील तुम्ही ओळखा. तर हे डान्स कोणता आहे तो, तर किती एन्जॉय करतायत. यातल्या काही महिला आहेत ना, यांना जावई आलेल्या आहेत आणि तरी देखील मस्तपैकी एन्जॉय करतायत त्या. म्हणजे असं म्हणतात ना, महिलांनी जगावं तर असं खुलून जगावं. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मस्तपैकी असा एन्जॉयमेंट करायचा आणि इतकं सगळं आम्ही सगळं एन्जॉयमेंट केला. भरपूर बक्षिसं मिळाली आणि सगळ्या महिला खूप सारा एन्जॉयमेंट आणि भरपूर बक्षिसं घेऊन महिला आणि मुलं घरी गेले आणि खूप सारे थकलो होतो. त्यानंतर मस्तपैकी या पुरुषांनी म्हणजे आमचे जे बिल्डिंगचे सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांनी गोड पान आणलं होतं. तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे गोड पान देखील गेलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.